10वी नंतर काय? आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला। 11वी 12वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटिग्रेटेड बॅच। इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी। सलग 5 वर्षाची 100% निकालाची यशस्वी परंपरा। सिंधुदुर्ग अकॅडमी। आमचे कोर्सेस IIT JEE नीट MHT CET स्टेट बोर्ड। सिंधुदुर्ग अकॅडमीच का? IIT JEE नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा। हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये। शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान, डिजिटल पॅनल, अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर, सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब, सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय। त्वरा करा, प्रवेश सुरू झाला आहे। मर्यादित जागा, प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य। आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी, पुष्पसेन ज्ञानपीठ, मुंबई गोवा हायवे, ओरोस, वाडी हुमरमळा। संपर्क 8007 93 31 86, 91 58 78 83 45, 87 88 10 18 53। फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिवसेना काढणार निष्ठा यात्रा। पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निष्ठावंत शिवसैनिकांचा संकल्प। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील निष्ठा यात्रेचा 18 जुलै रोजी माणगाव येथे होणार शुभारंभ। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात चांगला कारभार केला। कोरोना महामारी, पूरस्थिती, चक्रीवादळ अशा अनेक संकटातून महाराष्ट्राला वाचविण्याचे काम त्यांनी केले। मात्र शिवसेना पक्षातील काही आमदारांनी गद्दारी करून विश्वासघात केल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले। मात्र आता पुन्हा एकदा सन्मानाने उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी केला आहे। त्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील या निष्ठा यात्रेचा शुभारंभ गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता माणगाव येथे होणार आहे। सलग 45 दिवस ही निष्ठा यात्रा सुरू राहणार आहे। या दरम्यान शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी यांची निष्ठा यात्रेला उपस्थिती असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व 8ही तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढून जनतेशी आणि निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। पाहूया काय म्हणाले आमदार वैभव नाईक। शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावंत यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चालू आहोत। कुडाळमध्ये याची सुरुवात होत आहे। खरं तर उद्धवजींनी गेल्या 5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2-2.5 वर्षामध्ये जे काय काम केलं ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्यावर विश्वासघात झाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा विकास होऊ शकतो। आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक, ते खरं तर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या सीट शिवसेनेने निवडून आल्या पाहिजे आणि ह्या निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना ही गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत। आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात ही उद्धवजी का मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे आम्ही समजावून सांगणार आहोत। ज्याप्रमाणे काल शंकराचार्यांनी सांगितलं की उद्धवजींचा विश्वासघात झाला आहे, हिंदू कधी विश्वासघात करत नाही, हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत। आणि सध्याच्या राजकारणामध्ये सरकारने, महायुतीच्या सरकारने जी काय आम्ही आश्वासनं दिली आहेत ती सगळी आश्वासनं खोल टिकली आहेत। आज आपण बघितलं की गेट बेरोजगारांना भरती असून दे, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले असून देत, आज डॉक्टर उपलब्ध नसून देत, औषधांना पैसे नसून देत, परंतु वारेमार मात्र आश्वासन देतात जी आश्वासनं कधीच सत्यात उतरणार नाही आणि ह्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही पर्दाफाश या यात्रेच्या निमित्ताने करणार।